नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण अभ्यासत आहोत। आतापर्यंत मित्रांनो आपण मूलद्रव्य व मूलद्रव्यांचे वर्गीकरण, डोबेराइनरची त्रिके, न्यूलँड्सची अष्टके या सर्वांचा अभ्यास केला। यानंतर मित्रांनो आपल्याला महत्त्वाचा जो मुद्दा पाहायचा आहे तो म्हणजे मेंडेलीवची आवर्त सारणी। कारण की या आवर्त सारणीमध्ये जी असणारी जी मूलद्रव्ये आहेत मित्रांनो ती खूप महत्त्वाची मूलद्रव्ये आहेत आणि त्या मूलद्रव्यांचा आपल्याला खरं तर अभ्यास करायचा आहे। तर ही मूलद्रव्ये कोणती आहेत आणि त्यांची रचना कशा प्रकारची आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहिजे। त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे मेंडेलीवची आवर्त सारणी, त्यालाच आपण मेंडेलीव्हज पिरियॉडिक टेबल असे म्हणतो। दिमित्री मेंडेलीव या रशियन वैज्ञानिकाने इसवी सन 1869 ते 1872 या काळात मूलद्रव्यांची आवर्त सारणी विकसित केली। मेंडेलीवची आवर्त सारणी म्हणजे मूलद्रव्यांच्या वर्गीकरणातील सर्वात महत्त्वाची पायरी आहे। अणुवस्तुमान हा पहा काय म्हटलेलं आहे, आता हा पुढचा भाग आहे। तर काय आहे, दिमित्री मेंडेलीव या रशियन वैज्ञानिकाने, म्हणजे हा कुठला वैज्ञानिक होता तर रशियाचा होता। पहा, रशियन वैज्ञानिकाने इसवी सन 1869 ते 1872 या काळात मूलद्रव्यांची आवर्त सारणी विकसित केली। पहा, कोणती तर मूलद्रव्यांची आवर्त सारणी विकसित केली। मेंडेलीवची आवर्त सारणी म्हणजे मूलद्रव्यांच्या वर्गीकरणातील सर्वात महत्त्वाची पायरी आहे। पहा, लक्षात घ्या, मेंडेलीवची जी आवर्ती सारणी आहे जी त्याने मांडलेली आहे ती मूलद्रव्यांच्या वर्गीकरणातील सर्वात महत्त्वाची पायरी आहे। पायरी म्हणजे तुम्हाला माहिती असेल कोणत्याही गोष्टीच्या पायऱ्या असतात, म्हणजे त्याच्या स्टेप्स असतात, तर त्यातील ही एक महत्त्वाची स्टेप आहे। त्यामध्ये म्हटलेलं आहे पहा, अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांच्या मूलभूत अणुवस्तुमान त्याचा आपण त्याला म्हणतो। अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म प्रमाण मानून मेंडेलीवने त्या काळी ज्ञात असलेली 63 मूलद्रव्य त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडली। या मूलद्रव्यांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार मेंडेलीवने मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीची काय केली मित्रांनो, रचना केली। पहा, त्यावेळेसला ज्ञात असलेली मूलद्रव्य किती होती तर त्यावेळेसला ज्ञात असलेली मूलद्रव्य 63 एवढी होती। मग त्यांनी त्यांची रचना कशी केली तर त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडली। तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्नसुद्धा असू शकतो की मेंडेलीवने त्याची जी आवर्त सारणीची रचना करताना कशा पद्धतीने केली, तर ती जी मूलद्रव्ये होती 63, त्या 63 मूलद्रव्यांचं जे अणुवस्तुमान आहे त्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने त्यांची खरं तर मांडणी केली। या मूलद्रव्यांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांनुसार मेंडेलीवने मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीची काय केली मित्रांनो, रचना केल्याचं आपल्याला पाहायला भेटतं। ती रचना कशा पद्धतीने केलेली आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। पहा, तुमच्या समोर या ठिकाणी जी मूलद्रव्ये आहेत त्या मूलद्रव्यांची सारणीसुद्धा आहे। तत्पूर्वी तुम्हाला त्याचा परिचय दिलेला आहे, पाहूया कशा पद्धतीने ती मूलद्रव्ये येतात। पहा, या ठिकाणी म्हटलेलं आहे मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीची रचना करताना मेंडेलीवने मूलद्रव्यांच्या हायड्रोजन व ऑक्सिजन बरोबर झालेल्या हायड्राईड व ऑक्साईड संयुगांची रेणुसूत्रे हे रासायनिक गुणधर्म आणि मूलद्रव्यांचे तसेच त्यांच्या हायड्राईड व ऑक्साईड या संयुगांचे द्रवणांक, उत्कलनांक व घनता हे भौतिक गुणधर्म विचारात घेतले। पहा काय केलेले आहे, पहा कोणाचे भौतिक गुणधर्म लक्षात घेतले मित्रांनो, तर मेंडेलीवने मूलद्रव्यांच्या हायड्रोजन लक्षात घ्या व ऑक्सिजन बरोबर झालेल्या हायड्राईड व ऑक्साईड संयुगांची रेणुसूत्रे हे रासायनिक गुणधर्म लक्षात घेतले आणि मूलद्रव्यांचे तसेच म्हणजे मूलद्रव्याचे जे गुणधर्म असतील त्याच्या हायड्राईड व ऑक्साईड या संयुगांचे द्रवणांक, उत्कलनांक व घनता हे भौतिक गुणधर्म विचारात घेतले। मेंडेलीवला असे दिसून आले की ठराविक अवधीनंतर, पहा लक्षात घ्या हे महत्त्वाचं आहे, मेंडेलीवला लक्षात आले म्हणजे काहींचे त्याने रासायनिक गुणधर्म विचारात घेतले, काहींचे त्याने भौतिक गुणधर्म विचारात घेतले आणि त्यांना निकालांती किंवा त्याला असे दिसून आले की ठराविक अवधीनंतर
भौतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते. पहा, पुनरावृत्ती होणे म्हणजे पुन्हा पुन्हा येणे, जे कालच आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीने आपण मांडणी करतो किंवा न्यूलँडची जी अष्टके आहेत, 7 मूलद्रव्य झाल्यानंतर 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्यासारखे येतात. हे आपण काल पाहिलं होतं. कशामध्ये? तर न्यूलँडच्या अष्टकांमध्ये पाहिलं होतं. याच ठिकाणी त्याच पद्धतीनं या ठिकाणी कुणाला पाहायला भेटलंय? तर या ठिकाणी मेंडेलिव्हला सुद्धा ते आपल्याला पाहायला भेटलेलं दिसून येतं की मेंडेलिव्हला काय दिसून आले की ठराविक अवधीनंतर भौतिक व रासायनिक गुणधर्मांमध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते. या निरीक्षणाच्या आधारे मेंडेलिव्ह यांनी पुढील आवर्ती नियमाचे प्रतिपादन केले. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फळ असतात. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. याच्यावरती तुम्हाला रिकामी जागासुद्धा येऊ शकते. लक्षात घ्या, काय म्हटलेलं आहे? मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असते. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी म्हटलेलं आहे, पहा, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमधील उभ्या स्तंभांना गण म्हणतात, तर आडव्या ओळींना आवर्त म्हणतात. याच्यावरती सुद्धा तुम्हाला बऱ्याचदा रिकामी जागा विचारली जाते. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये उभ्या स्तंभांना काय म्हणतात, आडव्या स्तंभांना काय म्हणतात, हा साधारणतः 10वीचा जरी प्रश्न असला तरी MPSC सारख्या परीक्षेमध्ये सुद्धा याच्या आधारावरती प्रश्न, जनरल नॉलेजचे जे वेगवेगळ्या परीक्षा होतात मित्रांनो, मला चांगल्या प्रकारे माहिती आहे, त्या परीक्षांमध्ये असे प्रश्न विचारले जातात की मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमधील उभ्या स्तंभांना, म्हणजे हे जे दिसतात त्यांना काय म्हणतात, तर त्यांना काय म्हणतो आपण? गण म्हणतात. या ठिकाणी दिलेलं आहे. आणि जे आडव्या लाईन दिसतात मित्रांनो, या अशा पद्धतीने दिसतात, त्या आडव्या ओळींना काय म्हणतात मित्रांनो? तर आवर्त असे म्हणतात. हे लक्षात घेणं तुम्हाला गरजेचं आहे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. आता तुम्हाला त्याची जी आवर्त सारणी होती मित्रांनो, ती तुमच्या समोर आहे. त्यामध्ये वेगवेगळी मूलद्रव्ये आहेत. आता प्रत्येक मूलद्रव्य तुमच्या लक्षात असणं किंवा प्रत्येक नंबर तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचं नाही आहे. फक्त त्यांची नावं तुम्हाला कमीत कमी लक्षात असली पाहिजे. ज्याप्रमाणे आपण थोडक्यामध्ये उदाहरणार्थ घेऊ, घन 1 मध्ये असणारी म्हणजे पहा R वर्गाचा O म्हटलेलं आहे, RO म्हटलेलं आहे, R चा वर्ग ओचा घन म्हटलेलं आहे, RH चा 4था घात RO चा दुसरा म्हटलेलं आहे, RH चा तिसरा, R चा वर्ग ओचा 5वा. म्हणजे हे काय आहे? तर त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे जे गुणधर्म आहेत ते आपल्यासमोर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे पुढे सुद्धा आहे. तर वेगवेगळी जी श्रेणी आहेत त्या श्रेणीमधले म्हणजे गण 1, गण 2, गण 3, गण 4, गण 5, 6, 7 आणि 8 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. पहा, तर त्याच्यामध्ये गणांमध्ये काय काय येतं, म्हणजे हे जे उभे दिसतं त्याला गण म्हटलेलं आहे. तर ह्या गणांमध्ये असे त्यांची नावं दिलेली आहे तुम्हाला ही सर्व. तर त्या गणांमध्ये काय काय येतं आणि आवर्तनामध्ये कोणकोणती मूलद्रव्ये येतात ते त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं आहे. पहा, त्या ठिकाणी H आहे, Li आहे, Na आहे, K आहे, कॉपर, रुबिडियम म्हणतो आपण त्याला, Rb आहे, Ag आहे, CS आहे, Au आहे. हे सगळे जे घटक आहेत, तांबे सोने काय असेल ते पहा. तर ते सगळे घटक येतात. म्हणजे हायड्रोजन असेल, लिथियम असेल, सोडियम असेल, पोटॅशियम असेल, कॉपर असेल, रुबिडियम असेल किंवा जे बाकीचे घटक Ag असेल, CS असेल किंवा Au असेल, हे जे सगळे घटक आहेत हे घन 1 मध्ये येतात. त्याचप्रमाणे पुढं बेरिलियम म्हटलेले पहा, Be असेल, Mg मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम, झिंक, Zn, Sr असेल, त्यानंतर Cd असेल, Ba असेल आणि Hd असेल. हे सगळे जे घटक आहेत ते घन 2 मध्ये येतात. त्याचप्रमाणे घन 3 मध्ये असणारे घटक कोणते आहेत? बी म्हटलेले पहा, बी असेल, Al असेल, त्यानंतर 44 एवढा त्याचा अणुवस्तुमानांक दिलेला आहे. म्हणजे हे सगळं कशाच्या बेसवरती दिलेलं आहे मित्रांनो? तर हे सगळं हे जे दिसतं आहे आपल्याला, तर हे प्रत्येक मूलद्रव्य आपल्याला अशा पद्धतीने पाहायला भेटतं आहे. परंतु ही जी सगळी जी मूलद्रव्ये आहेत त्यांचा क्रम कसा आला ते पहिल्यांदा लक्षात घ्या. जे मेंडेलिव्हने मांडलेलं आहे ते मेंडेलिव्हने कशा पद्धतीने मांडलं, तर त्यांचा जो चढता क्रम होता तो कशा पद्धतीने होता आवर्तामध्ये पाहूया. या ठिकाणी H म्हटलं हायड्रोजन म्हटलेलं आहे. त्यानंतर पहा दुसऱ्या गणामध्ये गण 1 मध्येच पहिलं जे आवर्त आहे, पहिल्या आवर्तामधलं दुसरं जे आवर्त, हे आवर्त 1 असेल, हे आवर्त 2 असेल. पहा त्याच्यामध्ये लिथियम म्हटलं आहे 7, त्यानंतर बेरिलियम 9.4 म्हटलं आहे, बोरॉन घेतलेलं आहे. पहा या ठिकाणी बेरिलियम 9.4 आहे.
बोरॉन किती म्हटले 11 आहे, कार्बन 12 आहे, नायट्रोजन 14 आहे, ऑक्सिजन 16 आहे, फ्लोरीन 19 आहे. म्हणजे त्यानंतर सोडियम घेतले 23, मॅग्नेशियम 24, ॲल्युमिनियम 27.3, सिलिकॉन 28, फॉस्फरस असेल 31, सल्फर 32 आहे, क्लोरीन जर घेतला तर 35.5 आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर घेतलं पोटॅशियम असेल, कॅल्शियम असेल किंवा बाकीचे जे घटक आहेत मित्रांनो, ह्या सगळ्यांची जर आपण रचना केली आणि या ठिकाणी पहा काहींचं तर त्यांची नावंसुद्धा माहीत नाही, पण त्या ठिकाणी त्यांचा अणुवस्तुमानांक माहीत आहे, नावं माहीत नाहीत. ती या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने दिलेलंच आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला काय भेटतं मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये, त्यांची जी रचना आहे मित्रांनो, ती रचना कोणत्या क्रमाने आहे तर चढत्या क्रमाने आपल्याला मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकांच्या चढत्या क्रमाने केल्याचं आपल्याला काय होतं मित्रांनो या ठिकाणी पाहायला भेटतं. पहा त्या ठिकाणी आपल्याला खाली म्हटलेलं आहे पहा की मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत वरच्या भागात संयुगांची सर्वसाधारण रेणुसूत्रे दिलेली आहेत. पाच म्हणजे जे आर वर्गाचा ओ असेल किंवा आर वर्ग ओ असेल, आर वर्ग ओचा वर्ग असेल, या पद्धतीने दर्शवलेले आहेत. येथे आर म्हणजे संबंधित मूलद्रव्य होय. प्रचलित पद्धतीने ही रेणुसूत्रे R2O R2O3 अशी लिहितात. पहा म्हणजे आता जर प्रचलित म्हणजे आताची जर पद्धत पाहिली मित्रांनो याच्यामध्ये जर दिलं तर या ठिकाणी आरचा जर आपण अर्थ पाहिला याच्यामध्ये दिसतं हे आरचा वर्ग, आर ओ आर वर्ग किंवा या ठिकाणी आर एचचा चौथा, आर एचचा तिसरा, आर वर्ग आर पाचवा, आर एचचा दुसरा, आर ओचा तिसरा, आर एच असेल, आर वर्गाचा ओचा सातवा असेल, आर ओचा चौथा असेल. म्हणजे या सगळ्यांचा अर्थ काय होतो मित्रांनो ते पहिल्यांदा समजून घ्या. आर म्हणजे काय असतं तर मूलद्रव्य असतं, हे आत्ताच आपण पाहिलं. पहा त्याचप्रमाणे पहा खाली म्हटलेलं आहे. आता यांचा थोडक्यात परिचय दिलेला आहे. पहा दिमित्री मेंडेलिव्ह यांचा परिचय काय सांगतो आहे आपल्याला. दिमित्री मेंडेलिव्ह 1834 ते 1907 हे सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांनी मूलद्रव्यांच्या अभ्यासाच्या हेतूने प्रत्येक ज्ञात मूलद्रव्यासाठी एक कार्ड बनवून त्यावर मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान दर्शवून अणुवस्तुमान व गुणधर्म यांच्या आधारे कार्डांची जी जुळणी केली त्यातून मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीचा काय लागला मित्रांनो शोध लागला. पहा म्हणजे शोध कसा लागला तर दिमित्री मेंडेलिव्ह यांनी 1834 ते 1907 हा त्यांचा कालावधी आहे जीवनमानाचा. पहा हे सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात काय करत होते तर एक प्राध्यापक होते म्हणजे थोडक्यात शिक्षक होते त्या ठिकाणी. पहा त्यांनी मूलद्रव्यांच्या अभ्यासाच्या हेतूने प्रत्येक ज्ञात मूलद्रव्याची एक कार्ड बनवून म्हणजे त्याने एक जसं कार्ड असतं त्याप्रमाणे काय तयार केलं मित्रांनो कार्ड तयार केलं. त्याच्यामध्ये त्याची संपूर्ण माहिती घेतली व त्यावर मूलद्रव्याचे अणुवस्तुमान दर्शवून अणुवस्तुमान व गुणधर्म यांच्या आधारे कार्डाची काय केली मित्रांनो जुळणी केली. म्हणजे काय केलं ते आपण याच्या आधीच पाहिलेलं आहे. म्हणजे त्याचं जे वस्तुमान आहे अणुवस्तुमान म्हणतो आपण त्याला, त्या अणुवस्तुमानांचा चढता क्रम लावला आणि त्या चढत्या क्रमाच्या जोरावरती त्याने काय केलं मित्रांनो त्याची जी मूलद्रव्ये होती 63 मूलद्रव्ये त्यांची काय केली मित्रांनो रचना केल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. हे मेंडेलिव्हचं अतिशय महत्त्वाचं कार्य त्या ठिकाणी आहे. त्यानंतर आता मेंडेलिव्हने पुढे काय शोध लावला ते आपण थोडक्यात या ठिकाणी पाहू. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण कोणते होते त्याला आपण मेरिट असे म्हणतो. तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न आल्याशिवाय राहत नाही किंवा येतोच. एकतर त्याचे मेरिट येतात किंवा डिमेरिट म्हणजे त्याचे गुण येतात किंवा त्याचे दोष येतात परीक्षेला. पहा बऱ्याचदा मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण लिहा 2 गुणांसाठी असेल किंवा 3 गुणांसाठी प्रश्न असतो लक्षात घ्या. तर पहा विज्ञान हे प्रगतशील आहे. प्रयोग करण्याची अधिक प्रगत साधने व प्रयोग करण्यासाठी थोडक्यामध्ये इथे पाहिजे करण्याची अधिक प्रगत साधने व पद्धती वापरून जुना निष्कर्ष सुधारण्याची मुभा विज्ञानात आहे. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये विज्ञानाची ही वैशिष्ट्ये स्पष्ट दिसतात. म्हणजे थोडक्यामध्ये त्याचे गुण काय आहेत तुम्हाला मी याच्या आधी सुद्धा बऱ्याचदा सांगितलं मित्रांनो. एखाद्या शास्त्रज्ञाने जर शोध लावला आणि त्याच्या शोधामध्ये काही प्रकारच्या जर त्रुटी असतील तर त्याच्या शोधावरती दुसरा सायंटिस्ट काय करू शकतो मित्रांनो सायंटिस्ट शोध घेतो आणि त्याचे जे त्रुटी आहेत त्या तो भरून काढतो म्हणजे तो त्याचा शोध होतो. पुन्हा त्याच्यावरती जर दुसऱ्या एखाद्या सायंटिस्टने जर आपण शोध लावल्याचं पाहायला भेटतं. हे काय होतं नक्की पहिला शोध ज्या वेळेसला घेतो त्यामध्ये त्याच्या काही त्रुटी असतात किंवा त्याचे काही दोष असतात ते दोष भरून काढण्याचं काम दुसरा एखादा सायंटिस्ट करत असतो. पहा त्याचप्रमाणे या ठिकाणी मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये त्यांनी कोणते बदल केले ते सुद्धा आपल्याला सांगितलं आहे. पहा
मूलद्रव्याचे गुणधर्म त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहेत. हा नियम सर्वज्ञात मूलद्रव्यांना लागू करताना मेंडेलिव्हने आत्तापर्यंत उपलब्ध असलेली माहिती ही अंतिम नसून त्यात बदल होऊ शकतो अशा विचारांतून मांडणी केली. याचा परिणाम म्हणून मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत पुढील गुण दिसून येतात. पहा, म्हणजे त्यांनी काय केलं की मी ही माहिती देतोय असं सांगितलं आणि त्या माहितीमध्ये काय होऊ शकतात तर बदल होऊ शकतात. ही माहिती अंतिम नाही, ही माहिती अंतिम नाही आहे, तर ह्या माहितीमध्ये काय होऊ शकतात तर बदल होऊ शकतात. अशा प्रकारची काय केली मित्रांनो त्याने मांडणी केली आणि त्याने वेगवेगळे त्याच्यातून त्याचे वेगवेगळे गुण दिसून आले. तर हे गुण कोणते कोणते होते ते पाहूया. पहिल्यांदा प्रथम गुण दिला आहे पहा तुम्हाला, गुणधर्मांप्रमाणे आवर्त सारणीत योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात यावे. उदाहरणार्थ बेरिलियमचे आधी ठरविलेले 14.09 हे अणुवस्तुमान बदलून 9.4 असे दुरुस्त केले व बेरिलियमचा बोरॉनच्या आधीची जागा दिली. म्हणजे आधीची जागा कोणती होती, बेरिलियमला वेगळी होती, तर त्याला कोणाची जागा द्यावी लागली, बोरॉनच्या आधीची जागा द्यावी लागली. म्हणजे बोरॉन आधी बेरिलियम असतं, बेरिलियम नंतर बोरॉन असतं, म्हणजे त्याची जागा त्यांनी बदलली आणि त्यानुसार त्याची बोरॉन नंतर जागा होती खरं तर, पण ज्या वेळेसला ते बदललं गेलं. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर आपण 14.9 आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 9.4 आहे. म्हणजे दोघांमध्ये साधारणतः जर विचार केला तर 5पेक्षा जास्त फरक आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे साधारण 4पेक्षा जास्त, 4 ते 5 दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी फरक जाणवतोय. म्हणजे त्याची जागा ही बोरॉनच्या आधी गेलेली आहे, म्हणजे तो कमी झालेला आहे पहा. आणि दुसरा मुद्दा म्हटलेला आहे पहा, मेंडेलिव्हने आवर्त सारणीमध्ये काही जागा तोपर्यंत शोध न लावलेल्या मूलद्रव्यांसाठी रिक्त ठेवल्या. त्यापैकी 3 अज्ञात मूलद्रव्यांना जवळच्या ज्ञात मूलद्रव्यांवरून एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम व एका सिलिकॉन अशी नावे देऊन मेंडेलिव्हने त्यांची अणुवस्तुमाने अनुक्रमे 44, 68 व 72 असतील असे दर्शवले. इतके नव्हे तर त्यांच्या गुणधर्मांचेही भाकीत केले. पुढे या मूलद्रव्यांचा शोध लागून त्यांना अनुक्रमे स्कँडियम Sc, गॅलियम Ga व जर्मेनियम Ge अशी नावे देण्यात आली. या मूलद्रव्यांचे गुणधर्म मेंडेलिव्हच्या भाकिताशी जुळणारे आढळले. आता पहा, सगळ्यात मोठा शोध लावलेला आहे पहा आणि त्याने भाकीत केलं होतं मित्रांनो. म्हणजे थोडक्यात अंदाज लावला होता की एखादी गोष्ट घडणार आहे आणि ती त्याने फक्त भाकीत केलं आणि त्यांनी त्यासाठी जागा ठेवली. जे आपण मागच्या सारणीमध्ये पाहिलं की काही मूलद्रव्यांना त्याने अणुवस्तुमानांक लिहून ठेवलेला आहे, जे आपण आत्ताच पाहिलं की त्यांना त्याच्याकडे ती नावं उपलब्ध नव्हती. खरं जर पाहिलं तर या ठिकाणी 544 असेल, आपण जर पाहिलं या ठिकाणी 544 असेल, त्यानंतर इथे 72 असेल. हे जे घटक आहेत याच्यासारखी इथं 100 दिसतोय पहा. मग ह्या घटकांची नावं त्यांना त्या वेळेसला मूलद्रव्यांची नावं शोधता आली होती का तर नव्हती शोधता आली. पण त्यांनी काय केलं होतं मित्रांनो, भाकीत केलं होतं. त्या ठिकाणी असणारी मूलद्रव्ये कोणती असू शकतात तर त्यानुसार त्याने मग 44, 68, 72 या ठिकाणी असणाऱ्या मूलद्रव्यांचं भाकीत केलं. त्याच्यामध्ये त्याने स्कँडियम असेल, गॅलियम असेल किंवा जर्मेनियम असेल अशी त्यांना नंतर त्या ठिकाणी नावं देण्यात आली. मग त्यांनी म्हटलेलं आहे पहा, या मूलद्रव्यांचे गुणधर्म मेंडेलिव्हच्या भाकिताशी जुळणारे आढळले. आणि खालील तक्त्यामध्ये किंवा हा जो तक्ता दिलेला आहे या तक्त्यामध्ये ती दिलेली आहे, या यशामुळे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीच्या महत्त्वाविषयी सर्वांची खात्री पटली व मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाची ही पद्धत लगेच स्वीकारली गेली. पहा, आणि लगेच काय केलं त्यांनी, जे भाकीत केलं होतं ते भाकीत खरं ठरलं आणि त्याच्यावरती लोकांनी काय ठेवला मित्रांनो, विश्वास ठेवला लगेच. कशा पद्धतीने मेंडेलिव्हने विचार मांडले आहेत पहा. तर त्याच्यामध्ये पहा वेगवेगळे मुद्दे दिलेत, गुणधर्म दिलेले आहेत. त्याच्यामध्ये एका ॲल्युमिनियम मेंडेलिव्हचे भाकीत कसं होतं आणि काय होतं आणि ते प्रत्यक्षारीतीत कशा पद्धतीने आलं गॅलियममध्ये, Ga म्हणजे कशा पद्धतीने ती किंमत त्या ठिकाणी निघाली ते पाहूया. अणुवस्तुमानांक जर पाहिलं गॅलियमच्या बाबतीत 68 एवढं होतं आणि प्रत्यक्षारीत ज्या वेळेसला नंतर शोधलं शास्त्रज्ञांनी तर ते किती भेटलं, 69.7 भेटलं. त्याची घनता किती याने भाकीत मांडलं होतं, 5.9 एवढं, तर आलं किती 5.94 म्हणजे जवळपास सारखं आलं पहा. त्याचप्रमाणे त्याने मांडलं होतं की ॲल्युमिनियममध्ये असणारा द्रवणांक कमी आहे,
तो साधारणतः म्हणजे कमी म्हणजे 30.2च्या दरम्यान आला. त्याचप्रमाणे त्याने सूत्र मांडताना क्लोराईडचे जे सूत्र होतं तर ते कोणतं मांडलं होतं, ECl3 मांडलं होतं, जे या ठिकाणी फक्त बदलून काय आलं, GaCl3 आलं. फक्त एकच त्या ठिकाणी बदल झाला. आणि ऑक्साईडचे जे सूत्र होतं ते या ठिकाणी कोणतं होतं, E2O3 होतं. या ठिकाणी फक्त Ga2O3 आलं. म्हणजे गॅलियमच्या बाबतीत हे ॲल्युमिनियमच्या बाबतीत होतं E होतं, हे गॅलियमच्या बाबतीत झालं, ते त्याने भाकीत मांडलेलं होतं पहा. त्याचप्रमाणे ऑक्साईडसाठी आपण काय वापरतो, ऑक्साईडचं सूत्र ॲल्युमिनियमसाठी काय असतं, E2O3 असतं, तेच या ठिकाणी गॅलियमसाठी Ga2O3 झालं. आणि पुढे जर पाहिलं तर या ठिकाणी ऑक्साईडचे स्वरूप जर पाहिलं ॲल्युमिनियमसाठी तर काय होतं, ते उभयधर्मी ऑक्साईड होतं. तेच या ठिकाणी सुद्धा काय आहे, उभयधर्मी ऑक्साईड असल्याचं आपल्याला पाहायला भेटलं. म्हणजे त्याचे जे गुणधर्म होते ते यांनी मांडलेलं जे भाकीत होतं किंवा त्यांनी मांडलेलं हे जे भाकीत म्हणजे अंदाज मांडला होता खरं तर याचा, ते प्रत्यक्षरित्या जर पाहिलं तर ते दोघांची व्हॅल्यू जवळपास कशी आहे, सारखी. याची व्हॅल्यू आणि यांची व्हॅल्यू जवळपास सारखी आहे. म्हणजे त्याचं ते भाकीत खरं ठरलं आणि लोकांनी त्याच्यावरती काय केला, विश्वास ठेवला. पहा, मेंडेलिव्हच्या मूळ आवर्त सारणीत राजवायूंसाठी जागा राखून ठेवलेली नव्हती, परंतु 19व्या शतकाच्या शेवटी हेलियम, निऑन, आर्गॉन इत्यादी राजवायूंचा शोध लागल्यावर मेंडेलिव्हने मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता शून्य गण निर्माण केला व त्यात राजवायू बरोबर बसले. पहा, हे सगळ्यात महत्त्वाची त्याची अचिव्हमेंट आहे किंवा त्यांनी साध्य केलं की त्याने जे शून्य गणातील जे घटक आहेत त्या घटकांना, त्यालाच आपण राजवायू असेल, ते राजवायूंसाठी त्याने जागा केलेली नव्हती, परंतु त्याने जागा करताना ज्या वेळेसला या राजवायूंचा शोध लागला त्याने स्वतःच्या आवर्त सारणीमध्ये कोणत्याच प्रकारचा बदल केला नाही. त्या मूळ आवर्त सारणीला कोणत्याच प्रकारचा धक्का दिला नाही. तर त्याने काय केलं, शून्य गण असेल निर्माण केला व त्यात राजवायू बरोबर बसवले. पहा, तर त्यांनी अशा पद्धतीने आपल्याला काय केलेलं आहे, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, मुद्दे समजावून सांगितलेले आहेत. आता या मेंडेलिव्हची जे वेगवेगळी आता आपण काय पाहिले, त्याचे जे गुण होते त्या गुणांचा काय केला मित्रांनो, आत्ताच आपण काय केला, अभ्यास केला. आता हे जे गुणांनंतर त्याच्या ज्या त्रुटी होत्या मित्रांनो, ह्या त्रुटींचा अभ्यास आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहोत, जेणेकरून त्या त्रुटी तुम्हाला व्यवस्थित समजतील. जशा त्या मेंडेलिव्हच्या काही गुण होते मित्रांनो, ते गुणसुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये 2 गुणांसाठी येतात. आणि पुढच्या लेक्चरला आपण ज्या त्रुटी पाहणार आहोत मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटी, त्यालाच आपण डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल असे म्हणतो. या त्रुटींचा सुद्धा आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करणार आहोत. ओके, तर काय करा मित्रांनो, तुमच्या ज्या मित्रांना अभ्यास उपलब्ध नाही आहे त्या मित्रांपर्यंत आपला अभ्यास पोहोचवण्यास मदत करा. आत्तापर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. शेजारी सबस्क्राईबच्या शेजारीच एक लाईक म्हणून बटन आहे, त्या लाईक बटनवरती क्लिक करा. त्याचप्रमाणे आपला शेअर करा. आणि शेवटी काय करा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडले असेल तर कमेंट करा. तुम्हाला अजून काही कशा प्रकारच्या व्हिडिओ पाहिजे आहेत, कोणत्या विषयामध्ये तुम्हाला डिफिकल्टी येत आहे त्याविषयी कमेंट करा. नक्कीच आपण त्याच्यावरती काही ना काही सोल्युशन काढणार आहोत. ओके, आणि शेजारी असणारी जी बेल आयकॉन आहे मित्रांनो त्याच्यावरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपले गणित विषयाचे असेल, विज्ञान विषयाचे असेल किंवा इतर विषयांचे आपण जे व्हिडिओ अपलोड करत आहोत रोजच्या रोज, त्याची तुम्हाला लवकरात लवकर क्लिक म्हणजे थोडक्यामध्ये याचा रिमाइंडर तुम्हाला लगेच तुमच्या यूट्यूब चॅनलवरती येत असतो. ज्या वेळेसला मी इकडे व्हिडिओ टाकतो दुसऱ्या सेकंदाला लगेच तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचत असतो, जेणेकरून तुम्हाला लगेच क्लिक करता येईल. आपण जे नवीन अभ्यास टाकत आहोत तो अभ्यास तुमच्यापर्यंत आपण मित्रांनो पोहोचवणार आहोत. ओके, ऑल द बेस्ट, थँक्यू.